सो हाय एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा एक्सरसाइज नंबर 2.1 सॉल्व करतोय. त्यातला क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 16 हे सर्व न्यूमेरिकल्स आपण इथे सॉल्व करतोय. तर मेनली हे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ना, तर ते रेट मेजरवरती डिपेंड करतात. रेट मेजर हे आर्टिकलवरती डिपेंड करतात. आता रेट मेजरमध्ये एक्झॅक्टली असतं काय पहा, तर एका फिजिकल क्वांटिटीचा रेट ऑफ चेंज मेजर करत असतो आपण. आता मग ती फिजिकल क्वांटिटी काय असू शकते? एरिया असू शकते, व्हॉल्यूम असू शकतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल लेंथ पण असू शकतो, एखाद्या पर्सनचा लेंथ ऑफ शॅडो, त्याचे पण सम्स आहेत काही. तर आता आपण पाहूया पहा, डायरेक्टली मी सम वरतून स्टार्ट करतोय. क्वेश्चन नंबर 7. तर पहा क्वेश्चन नंबर 7 काय आहे? अ पार्टिकल मूव्स अलॉंग अ कर्व. एका कर्वच्या अलॉंग एक पार्टिकल ट्रॅव्हल करतोय. What is the equation of that curve? Equation of that curve is 6y is equal to x square plus 2. हा तो कर्वचा इक्वेशन आहे. आता पुढे ते काय मेन्शन करतात पहा, फाइंड पॉइंट ऑन द कर्व. या कर्व वरती एक असा पॉइंट फाइंड करायचा आहे आपल्याला. कर्व वरती असा एक पॉइंट फाइंड करायचा आहे आपल्याला. ओके, ॲट विच y कोऑर्डिनेट इज चेंजिंग, म्हणजे y कोऑर्डिनेट इज चेंजिंग म्हणजे चेंज इन y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट. म्हणजे काय माहिती का, चेंज इन y कोऑर्डिनेट म्हणजे y कोऑर्डिनेट 8 टाइम्स फास्ट चेंज होतो ना, x कोऑर्डिनेटचा चेंज होतोय, बरोबर. सो चेंज इन y कोऑर्डिनेट इज 8 टाइम्स दॅट ऑफ चेंज इन x कोऑर्डिनेट. आता याचा मिनिंग काय पहा, चेंज इन y बाय चेंज इन x इज ऍक्च्युअली 8. आणि आपल्याला माहिती चेंज इन y बाय चेंज इन x इट इज नथिंग बट dy बाय dx. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये त्यांनी dy बाय dx ची व्हॅल्यू दिलेली आहे, प्रोव्हाइडेड डेल्टा x जो चेंज इन x आहे ना, तो एकदम निग्लिजिबल आहे. ओके, सो चेंज इन y बाय चेंज इन x इट इज गिवन ॲज 8 हियर. मग असा पॉइंट आपल्याला फाइंड करायचा आहे. आता सिंपल आहे पहा प्रोसिजर. मी इथे जस्ट डिफरन्शिएट करतोय. पहा मी इथे काय करतोय, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. ओके, आता मी या दोनही साइडला डिफरन्शिएट करतोय. तर पहा 6 ॲज इट इज y चा डेरिव्हेटिव्ह मी मेन्शन करतोय dy बाय dx अँड दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मेन्शन करतो, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0चा असाही. सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इथे मेन्शन करायला लागेल, बरोबर मला, कारण की आपल्याला dy बाय dx हवा आहे, dy बाय dx हवा आहे. ओके, तर आता पहा बरं, आपल्याला एक गोष्ट माहिती की dy बाय dx मीन्स चेंज इन y बाय चेंज इन x इज ऍक्च्युअली 8. सो याची व्हॅल्यू 8 आहे अँड दॅट इज इक्वल टू 2x हियर. मग आता होईल काय पहा, 2 इथे कॅन्सल होईल, इथे बनेल 3. सो x कोऑर्डिनेट किती बनेल पहा, 24 बनेल. सो व्हॅल्यू ऑफ x कोऑर्डिनेट इट बिकम्स 24. म्हणजे तो जो कोणता पॉइंट आहे ना, त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट 24 असेल ना, तर हे असं होऊ शकतं. कारण की आपण तेच तर केलं, हा कर्व घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह केला आणि इथे आपण इनपुट दिला की चेंज इन y बाय चेंज इन x हा 8 आहे. हा इनपुट दिल्यानंतर आपल्याला x कोऑर्डिनेट आला, म्हणजे या x कोऑर्डिनेटसाठी ही कंडिशन फेवरेबल आहे. ओके, सो ठीक आहे. तो जो काही पॉइंट येणार आहे त्या पॉइंटचा आपल्याला x कोऑर्डिनेट तर मिळाला आहे. आता आपल्याला त्याच पॉइंटचा y कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. आता मग तुम्ही पाहाल इथे इक्वेशन ऑफ दॅट कर्व इज ऍक्च्युअली 6y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2. आता कर्वचा इक्वेशन आहे, x कोऑर्डिनेट तर माहिती 24 आहे, चलो टाकून द्याल. 6y इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर प्लस 2. That means 6y is equal to 576 plus 2. That means 6y is equal to 578. बरोबर, याचा अर्थ y चा व्हॅल्यू किती होईल पहा, 578 डिवाइड बाय 6. हा तो पॉइंट असेल पहा, y कोऑर्डिनेट असेल त्या पॉइंटचा. किती पहा, 578 डिवाइड बाय 6. मी सिम्प्लिफाय नाही करत आहे, जस्ट तुम्ही याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्याल. ओके, सो असा पॉइंट आहे या कर्व वरती सच दॅट y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज x कोऑर्डिनेट. ओके, आता क्वेश्चन नंबर 8 पाहाल रे की आपल्याला एक सोप बबल दिलाय आणि क्वेश्चन मध्ये असं मेन्शन्ड आहे, रेडियस इज इन्क्रीजिंग, रेडियस ऑफ दॅट सोप बबल, या सोप बबलचा रेडियस ना रे वाढतोय. सो रेडियस इज इन्क्रीजिंग ॲट द रेट 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे 1 सेकंड मध्ये ना त्याचा रेडियस 0.02 नी वाढतो. म्हणजे क्लिअर आहे पहा की जर का रेडियस वाढत असेल ना, रेडियस जर का वाढत असेल ना, तर डेफिनेटली सोप बबलचा एरिया पण वाढेल, साईज पण वाढेल, व्हॉल्यूम पण वाढेल. सोप बबलचा पण साईज वाढत जाणार, बरोबर. मग ते आपल्याला काय विचारतात पहा क्वेश्चन मध्ये, कॅल्क्युलेट रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. म्हणजे सांगते वेळी असं सांगतात क्वेश्चन मध्ये की रेडियस जर का या रेटनी चेंज होत असेल तर सरफेस एरिया किती रेटनी चेंज होतोय, म्हणजे किती फास्ट वाढतोय. वेन रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, म्हणजे सोप बबलचा रेडियस ज्यावेळेस 5 सेंटीमीटर झालेला आहे, म्हणजे 5 सेंटीमीटरचा सोप बबल झाल्यानंतर एरियाचा जो ग्रोथ आहे ना तो कसा आहे
हा असा आपला क्वेश्चन आहे. मग मी काय करतोय पहा, इथे जे त्यांनी विचारलेलं आहे की एरियाचा रेट ऑफ चेंज काय आहे, तर एरियाचं सर्वात आधी इथे फॉर्म्युला मेन्शन करायचा. तर बबलच्या केसमध्ये आउटर सरफेस एरिया इज 4 पाय आर स्क्वेअर. बबलचा जो सरफेस एरिया असतो, ओके, स्पेरिकल आहे ना, स्पेरिकल असल्यामुळे सरफेस एरिया इज 4 पाय आर स्क्वेअर. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, ओके, सो एरियाचा चेंज पारे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज इक्वल टू, इथे पण मी डेरिव्हेटिव्ह केलंय पहा, कोणाचं डेरिव्हेटिव्ह, तर 4 पाय आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आणि मग होतं काय पहा, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 4 पाय, तर ॲज इट इज बाहेर येऊन जातं. आणि पहा आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, 2x असतो. सिमिलरली इथे विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t, पण ऍक्च्युअल मध्ये टी नाहीये, डमी टी आहे. मग अशा केसमध्ये त्या डमी टीचा डेरिव्हेटिव्हने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे आरचा डेरिव्हेटिव्ह dr/dt ने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 4 पाय 2. रेडियसच्या जागी पहा 5 सेंटीमीटर टाकायचं आपल्याला, कारण की 5 सेंटीमीटर रेडियस असते वेळीचं चेंज फाइंड करायचं आपल्याला. And we know that rate of change of radius with respect to time it is given as 0.02 centimeter per second. So सर्व काही सबस्टिट्यूट केलं, जस्ट मल्टिप्लाय कराल तर व्हॅल्यू आपल्याला येतो पहा 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. दिस रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर क्वेश्चन नंबर 9 पहा काय, अ सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बलून. एक स्पेरिकल बलून आहे, एक स्पेरिकल बलून आहे ज्याचा की सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग ॲट द रेट 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे त्यांनी असं मेन्शन केलं आहे की सरफेस एरिया ऑफ अ बलून, स्पेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ॲट द रेट 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम दिलाय. हे विथ रिस्पेक्ट टू टाइम हे या युनिट वरून समजतं, सेकंड आहे ना, सो विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. पुढे काय दिलाय पहा आता, तर असं विचारतात ॲट व्हॉट रेट व्हॉल्यूम ऑफ अ बलून इज इन्क्रीजिंग. म्हणजे त्यांचा क्वेश्चन हा आहे की बलूनचा व्हॉल्यूम कोणत्या रेटनी वाढतोय, बलूनचा व्हॉल्यूम कोणत्या रेटनी वाढतोय हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि पुढे असं पण मेन्शन करतात व्हेन रेडियस ऑफ बलून इज 6 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा बलूनचा रेडियस 6 सेंटीमीटर आहे ना रे, बलूनचा रेडियस 6 सेंटीमीटर असते वेळी व्हॉल्यूम कोणत्या रेटनी वाढतोय हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता मी काय करतो नीट पाहिला, मला फाइंड करायचं आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम, करेक्ट. आता मी काय करणार पहा, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूमचा मी फॉर्म्युला लिहितोय. बलून स्पेरिकल ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम असतं 4/3 पाय आर क्यूब, करेक्ट. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम म्हणजे हा असणार बेसिकली, ओके. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऍक्च्युअली पहा 4/3 पाय कॉन्स्टंट आहे, आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, आर क्यूबला तुम्ही टी क्यूब सारखं ट्रीट करा, टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी इज 3t स्क्वेअर, पण ऍक्च्युअल मध्ये हा टी नाहीये, डमी टी आहे. सो इन दॅट केस जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ द डमी एक्स, डमी टी बोलतोय आता इथे मी. सो जस्ट dr/dt नी मल्टिप्लाय करा, म्हणजे डमी आरच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा. मग जर का आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम हे फाइंड करायचं असेल, पहा 3 तर कॅन्सलच होतं असे, 4 पाय आर स्क्वेअर इंटू dr/dt. आता हे लक्षात घ्याला, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम फाइंड करायचं असेल तर 4 पाय काही प्रॉब्लेम नाही, 4 पायचा रेडियस माहिती असायला हवी. माहिती का रेडियस 6 सेंटीमीटर. सो रेडियसचा स्क्वेअर 6 सेंटीमीटरचा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर 36 करतोय मी इथे, सेंटीमीटर होता म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर मी इथे मेन्शन करतोय. आता तुम्हाला काढायचं आहे पहा dr/dt. आपल्याला dr/dtचं व्हॅल्यू काढून तिथे सबस्टिट्यूट करायचं आहे, तर मग फायनली आपल्याला आन्सर मिळून जाईल. आता एक इनपुट डेटा आहे ज्याचा की आपण यूज नाही केला. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम हा 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आहे, याचा यूज नाही केला ना आपण आणखी. पहा मी काय करतो, इथे बोलतो मी डेरिव्हेटिव्ह. एरियाचा फॉर्म्युला काय, 4 पाय आर स्क्वेअर. आता मी फक्त आउटर सरफेस एरिया घेतोय बरं. इथे क्वेश्चन मध्ये बेटर असलं असतं की जर का आउटर सरफेस एरिया असंच मेन्शन असलं असतं तर बरं झालं असतं. तर आता मी काय करतोय, बलूनचा जो आउटर सरफेस एरिया आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह हे 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आहे असं ते म्हणतात, बरोबर. ठीक आहे, चलो. सो एरियाचा डेरिव्हेटिव्ह इज 2, ओके. 4 पाय कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, याला तुम्ही टी समजा, टी डमी टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2t, करेक्ट.
पण टी आहे का? नाहीये. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी टी, म्हणजे ते आरच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा, आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टी त्याने मल्टिप्लाय करा, अँड दॅट शुड बी इक्वल टू 2 हिअर. सो 2 आणि 2 कॅन्सल होईल, म्हणजे dr बाय dt याचा व्हॅल्यू काय बनेल माहिती का रे? 4 पाय आर तिकडे जाऊन डिवाइड होईल, 1/4 पाय आर तिकडे जाऊन काय होतोय पहा? डिवाइड होतोय. आणि पहा रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेडियसचा चेंज सेंटीमीटर मध्ये असतो, टाइमचा युनिट सेकंड मध्ये असतं, म्हणजे dr/dt चा युनिट सेंटीमीटर पर सेकंड असणार आहे. सो मी इथे काय करतोय पहा? 1/4 पाय आर मला इथे मेन्शन करायला लागेल की नाही? अँड व्हॉट इज आर? आर इज 6, आणि मी इथे सेंटीमीटर पर सेकंड असं मेन्शन करतोय. तर मग हा 4 पाय कॅन्सल होतो, 36/6 कराल तर 6च बनतं परत. दॅट मीन्स आन्सर शुड बी 6 सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर इज सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. सो दिस इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. क्वेश्चन नंबर 10 वाचून घ्याल पहा आता. मी मेन्शन करतो इथे क्वेश्चन नंबर 10 काय आहे. तर क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलेलं आहे, इफ ईच साइड ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल, इफ ईच साइड ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरलचा प्रत्येक साइड ओके इज इन्क्रीजेस ॲट द रेट, प्रत्येक साइड इन्क्रीज होतोय म्हणे ॲट द रेट. आता साइड इन्क्रीज होतोय मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम हे त्यांनी दिलं. सो ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इन्क्रीजेस ॲट द रेट √2 सेंटीमीटर पर सेकंड, दिस इज गिवन. ओके, पुढे काय बोलतात? फाइंड रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. आपल्याला ना एरियाचा रेट ऑफ चेंज फाइंड करायचा आहे. कोणाचा? एरियाचा रेट ऑफ चेंज फाइंड करायचा आहे, किती असेल. पण केव्हा फाइंड करायचा माहिती का? वेन साइड इज 3 सेंटीमीटर, म्हणजे जेव्हा साइड त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड 3 सेंटीमीटर आहे ना, तर त्यावेळी तशा वेळी आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ एरिया फाइंड करायचा आहे. अँड गिवन दॅट रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ विथ रिस्पेक्ट टू टाइम इज √2 सेंटीमीटर पर सेकंड. आता काय करू शकतो पाल? ज्याचं चेंज फाइंड करा विचारतायत ना, त्याचा आधी फॉर्म्युला मेन्शन करायचा. सर्वात आधी बेसिक प्रोसिजर आहे. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारलं तर एरियाचा फॉर्म्युला मेन्शन करायचा आधी. आणि आपल्याला माहिती पहा, एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया हा काय असतो माहिती का? √3/4 टाइम्स साइड स्क्वेअर. साइडच्या फॉर्म मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया √3/4 टाइम्स साइड स्क्वेअर, दिस इज एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हियर. ओके, आता मी डेरिव्हेटिव्ह करतोय पहा. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काय? रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. मी डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँड दॅट इज इक्वल टू हे पहा √3/4 तर कॉन्स्टंटच आहे. मला डेरिव्हेटिव्ह करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. कोणाचा? एल स्क्वेअरचा. ठीक आहे, चलो. सो रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम हे तर आपल्याला फाइंड करायचं आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम हे तर आपल्याला फाइंड करायचं आहे, अँड दॅट इज इक्वल टू √3/4 इंटू पारे. आता एल स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2l, करेक्ट आहे. पण हा टी आहे का? पहा, विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह करत असेल आपण तर इथे टी असला पाहिजे होता ऍक्च्युली, बट तिथे टी नाहीये. सो याला मी डमी टी कन्सिडर केला होता. टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2t. सो डमी टी असल्यामुळे डमी टीच्या डेरिव्हेटिव्हनी इथे आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो एलचा डेरिव्हेटिव्ह dl/dt. आता मग dl/dt माहिती का? दॅट इज √2 सेंटीमीटर पर सेकंड. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऍक्च्युली √3/4. ओके, 2 टाइम्स एल. व्हॉट इज एल? एल म्हणजे साइड ना, जी की किती आहे पहा 3 सेंटीमीटर आहे, इंटू dl/dt पहा, रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऍक्च्युअली √2 सेंटीमीटर पर सेकंड आहे बरं, √2 सेंटीमीटर पर सेकंड. आता होईल काय पहा, 3 हे पहा 1 इथे मी करतोय 2 √2 डिवाइड बाय 2 हा 1/√2 असतो परत. सो आन्सर इज 3√3/√2. पहा इथे आन्सर मेन्शन करतो आम्ही 3√3/√2. नीट पाहाल, √2/2 कराल तर तो 1/√2 बनतो. सेंटीमीटर इज सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड हे आपण फायनली आन्सर मेन्शन करू शकतो. सो दिस इज द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम 3√3/√2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, क्वेश्चन नंबर 11 पाहिला आता. क्वेश्चन नंबर 11 काय पहा, व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इन्क्रीजेस ॲट द रेट. पहा स्पियरचा व्हॉल्यूम, स्पियरच्या व्हॉल्यूम बद्दल बोलतात ते, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इन्क्रीजेस ॲट द रेट
20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड हा गिवन डेटा आहे. ओके, पुढे काय मेन्शन करतात ते पहा. फाइंड रेट ऑफ चेंज ऑफ इट्स एरिया. आपल्याला काय फाइंड करायचं माहिती का, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया, एरियाचा रेट ऑफ चेंज फाइंड करायचा आहे. गिवन दॅट रेडियस किती आहे माहिती का, रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा स्फेरिकल ऑब्जेक्टचा रेडियस 5 सेंटीमीटर आहे ना, तर त्यावेळी आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ एरिया फाइंड करायचा आहे इथे. तर आता पाहाल, आता जो गिवन डेटा आहे ना त्याच्यावरती थोडंसं वर्क करूया आपण. आपल्याला फायनली हे तर फाइंड करायचं आहेच आहे, माहितीच आहे आपल्याला. हा जो गिवन डेटा आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूमला काय करू शकतो आपण, व्हॉल्यूमला काय करू शकतो पहा, 4/3 पायर क्यूब मेन्शन करेन मी इथे, बरोबर. कारण की व्हॉल्यूम, स्पेरिकल ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पायर क्यूब आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज गिवन ॲज 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. हे असं दिलेलं आहे त्यांनी तिथे. मी काय करतो पहा, 4/3 पाय ॲज इट इज बाहेर करतोय. आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इज 3r² इंटू dr/dt. हे पाहा नीट, आर क्यूब इज लाईक टी क्यूब. विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह करायचं ना, मग मी याला टी कन्सिडर करतो. टी क्यूब समजतो, टी क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3t², बट दिस इज नॉट टी, डमी टी आहे असल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं असतं. अँड दॅट इज इक्वल टू 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. हे असं आहे पहा. आता पाहाल, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, करेक्ट. तर dr/dt चा व्हॅल्यू, dr/dt रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम, याचा व्हॅल्यू काय बनेल माहिती का, 20 सेंटीमीटर क्यूब ओके पर सेकंड डिवाइड बाय 4π तर तिकडे जाऊन डिवाइड होतोय रे, 4π तर तिकडे जाऊन डिवाइड होतोय. इथे r² पण आहे, r² पण तिकडे जाऊन डिवाइड होतोय. पण तुम्ही सांगा r काय आहे, r इज 5 सेंटीमीटर. सो 5चा स्क्वेअर कराल ना इथे, 5चा स्क्वेअर, बरोबर. सेंटीमीटरचा स्क्वेअर कराल, सेंटीमीटर स्क्वेअर बनेल. तर हे बनतं पहा, 5, 4, 20 आणि हा 20 कॅन्सल. दॅट मीन्स dr/dt रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम हा काय बनेल माहिती का, इथे वरती 1 बनतं डिवाइड बाय 5π. 1/5π सेंटीमीटर पर सेकंड बनतं पहा. सेंटीमीटर स्क्वेअर आणि हा कॅन्सल होईल, एक एक्स्ट्रा सेंटीमीटर राहतं. सो सेंटीमीटर पर सेकंड हा असा बनून जातो. सो दिस इज रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता यानंतर पहा, फायनली आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम काढायचा आहे, बरोबर. तर मग पहा आता काय, हे जर का फाइंड करायचं असेल, ओके मी काय करतोय पहा, मला काय फाइंड करायचं पहा, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम फाइंड करायचा. पण मी सर्वात आधी एरियाचा फॉर्म्युला मेन्शन करतोय. एखाद्या स्फिअरचा एरियाचा फॉर्म्युला असतो 4πr². सरफेस एरिया ऑफ अ स्फेरिकल ऑब्जेक्ट इज 4πr² इयर. सो आता डिफरन्शिएट करतोय पहा, dA/dt रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथे पण मला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर हा असा बनतोय, ओके. आता यानंतर पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, पहा आता 4π कॉन्स्टंट असल्यामुळे 4π तर बाहेर येतोय. r² डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय रे, r² डेरिव्हेटिव्ह 2r असणार, t² डेरिव्हेटिव्ह 2t. पण हा t आहे का, नाहीये, r आहे, डमी t येतो, ऍक्च्युअली नकली t आहे. सो म्हणून त्या r च्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल. सो dr/dt तिथे मेन्शन करायला लागेल आपल्याला. r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t इज dr/dt हियर. आणि मग पहा बरं आता, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू 4π2 इंटू r चा व्हॅल्यू तर 5 आहे, ओके, इंटू dr/dt काय आहे रे बाबा, 1/5 आहे ना, 1/5 आहे ना dr/dt. तर मग पहा बरं, 5 π कॅन्सल, 4 इंटू 2 किती होईल, तर 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड हा आपला आन्सर बनून जाईल. सर्व काही सेंटीमीटर मध्ये ना. सो एरियाचा युनिट सेंटीमीटर स्क्वेअर, पर टाइम आहे सेकंड. सो 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड इज द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर पहा 12th सम रीड करतोय पहा मी आता. काय मेन्शन केलं आहे पहा, एक क्यूब देत आहेत ते, ओके ठीक आहे. क्वेश्चन मी आधी रीड करतोय. क्वेश्चन मध्ये असं मेन्शन आहे, एज ऑफ अ क्यूब. क्यूबचा जो एज आहे, एज म्हणजे काय, साइड असतं ऍक्च्युअली. सो एज ऑफ अ क्यूब इज डिक्रीजिंग ॲट द रेट 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे क्यूबचा जो साइड येणार आहे, क्यूबचा जो साइड आहे तर तो 0.6 सेंटीमीटर पर सेकंडनी कमी होतोय. म्हणजे क्यूब ऍक्च्युअली छोटा बनतोय. प्रत्येक साइड जर का 0.6 सेंटीमीटर पर सेकंडनी कमी झाली तर डेफिनेटली क्यूबचं सर्व डायमेन्शनमध्ये क्यूब कॉम्प्रेस होईल आणि त्याचं व्हॉल्यूम पण कमी व्हायला लागेल. ठीक, पुढे काय विचारतात पाहूया आपण. फाइंड रेट ॲट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग.
आपल्याला काय फाइंड करायचं माहिती का रे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम फाइंड करायचं. ते म्हणतात क्वेश्चन मध्ये फाइंड रेट ॲट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. केव्हा पहा, वेन लेंथ ऑफ एज, और तो जो काही एज आहे ना रे, तर एजचं व्हॅल्यू आहे 2 सेंटीमीटर. जेव्हा क्यूबचं साईड 2 सेंटीमीटर आहे ना, तर क्यूबचं साईड 2 सेंटीमीटर असते वेळी व्हॉल्यूमचा रेट ऑफ चेंज आपल्याला फाइंड करायचा आहे. आता पाहूया काय करतोय आपण. पहा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तर माहिती आहे, क्यूबचा व्हॉल्यूम इज एल क्यूब. क्यूबचा व्हॉल्यूम जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो एल क्यूब. आता दोन्ही साईडला मी डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज इक्वल टू एल क्यूब डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, पाल इथे त्याला तुम्ही टी कन्सिडर करा रे. टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इज 3t². टी क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3t². टी आहे का तो? नाही आहे, डमी टी आहे. अशा केसमध्ये तर डमी टीच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं असतो, म्हणजे एलचा डेरिव्हेटिव्ह dl/dt त्याच्याने तुम्ही मल्टिप्लाय करा. तर व्हॉट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम? ओके सॉरी, हेच तर आपल्याला फाइंड करायचं. तर दिस शुड बी इक्वल टू 3. लेंथ काय आहे रे? लेंथ आहे 2 सेंटीमीटर. ठीक आहे, चलो 2 मेन्शन करतोय मी, 2चा स्क्वेअर करायला लागेल मला इथे सिंपल. dl/dt काय रे? dl/dt काय? 0.6 आहे ना. सो dl/dt जागी मी 0.6 मेन्शन करेन. तर फायनली आन्सर काय बनतं पहा, 3 × 4 × 0.6. हा आपला असा आन्सर बनतो. मल्टिप्लाय करा, 4 × 3 करा, 12 होतं. 12 × 6 कराल, ओके, 12 × 6 कराल तर 7.2 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. सेंटीमीटर क्यूब बनतो बरं, हे सर्व काही सेंटीमीटर मध्ये आहे. ओके, सो व्हॉल्यूमचा युनिट पहा, विचारलं काय लेफ्ट हँड साइड पहा, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट तर सेंटीमीटर क्यूब असणार. चेंज इन व्हॉल्यूम इज सेंटीमीटर क्यूब, करेक्ट. विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे म्हणून हा सेकंड. सो व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग ॲट द रेट 7.2 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. ओके, तर क्वेश्चन नंबर 13 पाहाल बरं, काय मेन्शन आहे पहा. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय मेन्शन केलं आहे, अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर्स. एक पर्सन आहे ज्याचं की हाईट 2 मीटर्स आहे बरं, अँड ही वॉक्स अवे फ्रॉम द लॅम्पपोस्ट. एक लॅम्पपोस्ट आहे इथे. आता लॅम्पपोस्टचं हाईट पण ते क्वेश्चन मध्ये मेन्शन करतात की 6 मीटर आहे म्हणे. ओके, सो मॅन ऑफ हाईट 2 मीटर ही वॉक्स अवे फ्रॉम द लॅम्पपोस्ट. लॅम्पपोस्ट पेक्षा दूर जातोय. आता किती रेटनी दूर जातोय माहिती का तो? 6 किलोमीटर पर आवर या रेटनी तो दूर जातोय. ठीक आहे, चलो मान्य. आता पुढे काय करायचं पहा, आपल्याला हे फाइंड करायचं. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं पहा, फाइंड रेट ॲट विच इट्स लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग. हवं तर इथे मेन्शन करतोय मी, काय विचारतात काय पहा क्वेश्चन मध्ये, फाइंड रेट ॲट विच लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग. म्हणजे शॅडोचा जो लेंथ आहे ना तो किती फास्ट वाढतोय हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला हे समजलं पाहिजे की एक्झॅक्टली इथे शॅडो कशी बनते आणि शॅडोचा लेंथ का वाढतोय हे थोडंसं व्यवस्थित जाणून घ्या. तर सर्वात आधी लॅम्पपोस्ट जो काही आहे, हा लॅम्पपोस्ट म्हणजे तुम्ही इतकं क्लिअर कराल की लॅम्पपोस्टच्या एकदम टॉपवरती ना लाईट असते, जो की लाईट सर्व डायरेक्शनमध्ये इन्सिडेंट करत असतो. ओके, सर्व डायरेक्शनमध्ये तो लाईट इमिट करत असतो. आता पाहूया. आता काय तर इथे इथून जो काही लाईट जातोय बरोबर, ठीक आहे, तर पर्सनचा ह्या पोर्शन जो आहे म्हणजे पर्सनचा जो काही हाईट आहे त्या हाईटमुळे, या पर्सनच्या हाईटमुळे या पोर्शनवरती लाईटच नाही पडणार. या पोर्शनवरती लाईट पडणारच नाहीये, कारण की इथून जे काही लाईट या डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतोय ना रे, या डायरेक्शनमध्ये जो काही लाईट ट्रॅव्हल होतोय इथून, ओके, ठीक आहे, तर तो लाईट बेसिकली पर्सन ऑब्स्ट्रक्ट करतो. पर्सन तो लाईट पुढे जाऊ नाही देत. म्हणजे या पोर्शन मध्ये लाईट आहे, ओके, इथून लाईट पडत आहे ना, इथे लाईट आहे. इव्हन पहा तुम्ही या पोर्शन मध्ये पण लाईट असेल, म्हणजे इथे पण लाईट असेल, पण प्रॉब्लेम फक्त या पोर्शनचा आहे. पहा ना तुम्ही एक्झॅक्टली याच्या एंडवरती नाही का, या पॉइंटवरतून लाईट जातोय, इथे फर्स्ट लाईट पडेल म्हणजे पर्सनच्या पुढे बरं, त्याच्यानंतर पुढे लाईट पडत राहणार. पण या पोर्शनमध्ये लाईट पडणारच नाही, कारण की हा पर्सन स्वतः त्या लाईटला ऑब्स्ट्रक्ट करतो, जाऊ नाही देत तो लाईटला पुढे. ओके, सो डेफिनेटली जो काही शॅडोचा पोर्शन आहे इथे, शॅडोचा जो काही पोर्शन आहे तर तो पोर्शन हा असणार आहे. सो दिस इज द लेंथ ऑफ शॅडो हिअर. ओके, आता काय करतोय पहा मी,
आता ॲझम्पशन्स करूया काही. मी लेंथ ऑफ शॅडोला एक्स बोलतोय, बरोबर. आय एम ॲझ्युमिंग लेंथ ऑफ शॅडो ॲज एक्स, आणि हा जो काही डिस्टन्स येणार आहे, हा डिस्टन्स, या डिस्टन्सला मी ॲझ्युम करतोय वाय. या डिस्टन्सला मी काय काय ॲझ्युम करतोय पहा, वाय ॲझ्युम करतोय. दिलं काय आहे पाहूया आता. dy by dt it has been given. dy by dt it has been given as 6 km/h. मी सांगतो पहा तुम्हाला कसं काय. ओके, तर आता पाहाल रे, y एक्झॅक्टली आहे काय. y हा पर्सनचा पोझिशन रिप्रेझेंट करतोय विथ रिस्पेक्ट टू दिस लॅम्प पोस्ट. आणि आपल्याला माहिती रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच स्पीड असतो. स्पीडचा आणि वेलोसिटीचं डेफिनेशनच आहे ना हा. रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज नथिंग बट वेलोसिटी ऑफ स्पीड. आणि पर्सनचा स्पीड तर त्यांनी दिला आहे. सो मी dy by dt ला 6 km/h असं डायरेक्टली मेन्शन करू शकतो इथे. ओके, पाहाल आणखीन एक वेळेस सांगतोय पहा. जर का पर्सन फास्ट पुढे जाईल तर वायची पण व्हॅल्यू फास्ट वाढेल. वायची पण व्हॅल्यू फास्ट वाढेल ना. म्हणजे पर्सनच्या स्पीडवरती वायचा रेट ऑफ चेंज डिपेंड करतो. करेक्ट आहे. पर्सन स्लोली पुढे जाईल, वायची पण व्हॅल्यू स्लोली वाढेल. सो पर्सनचा स्पीड कमी, सो रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टाइम तो पण कमी. हे डायरेक्टली रिलेटेड आहेत एकमेकांशी. तुम्ही असं समजून घ्या प्लीज. वाय रिप्रेझेंट्स पोझिशन ऑफ दिस पर्सन विथ रिस्पेक्ट टू दिस लॅम्प पोस्ट. आणि रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन म्हणजे स्पीड असतो. म्हणजे पर्सनचा स्पीड म्हणजेच 6 km/h हा जो काही पर्सनचा स्पीड आहे दॅट इज नथिंग बट dy by dt. ओके, आणि आता आपल्याला काढायचं काय आहे याचा विचार करा. पहा क्वेश्चन काय, फाइंड रेट ॲट विच लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग. आता तुम्ही हे पाहिलं असेल आता नाही का, की लाईट या डायरेक्ट इथे पडते. करेक्ट, या पोर्शनमध्ये लाईट नाही पडते नाही का, या पोर्शनमध्ये पण लाईट पडणार आहे. म्हणजे शॅडोचा पोर्शन हा आहे. करेक्ट आहे, मान्य. तुम्ही आता हा विचार करा की ज्यावेळेस पर्सन दूर जाईल ना तर शॅडोचा लेंथ वाढतो. दाखवतो पहा तुम्हाला कसं काय. पहा, पर्सनचा हाईट तर चेंज होणार नाही ना. पर्सनचा हाईट तर चेंज होणार नाही बिलकुल. सेम हाईटचा पर्सन ड्रॉ केलाय. आणि मग आता पहा, आता लाईट तर अशी जाणार इथे, बरोबर. आता मग तुम्ही हे प्लीज व्हेरीफाय करा की इथे जो शॅडोचा लेंथ येणार आहे हा एवढा झालेला आहे. आणि तुम्हाला हे पाहून समजत असेल की शॅडोचा जो लेंथ आहे डेफिनेटली वाढलेला आहे. म्हणजे जसं जसं पर्सन दूर जातो ना तसा शॅडोचा लेंथ वाढणार आहे. पर्सन ज्यावेळेस इथे खूप जवळ येतो शॅडोचा लेंथ खूप कमी होईल, बरोबर. तर हा पार्ट मी आता रब करतोय पहा. आता विचारलं काय आहे याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया. पाहाल आता त्यांनी विचारतायत फाइंड रेट ॲट विच लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग. शॅडोचा लेंथ एक्स आहे, म्हणजे एक्स कोणत्या रेटनी चेंज होतोय हे आपल्याला ते विचारतायत. मी परत सांगतो, लेंथ ऑफ शॅडो इज एक्स कोणत्या रेटनी चेंज होतोय ते आपल्याला ते विचारतात. आता पहा, आपण असं करू शकतो का, मी 2 ट्रायंगल कन्सिडर करा बोलतोय तुम्हाला. ए बी सी डी ई. कोणते 2 ट्रायंगल बोलतोय पहा मी, ए बी सी. इट इज सिमिलर विथ ट्रायंगल ई बी डी. पहा रे, हे 2 ट्रायंगल ना रे, हे 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहेत. परत सांगतोय पहा, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहे. हा अँगल तर सेम आहे दोघांचा. अरे दोघांसाठी हा पण अँगल 90 आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली हा पण अँगल सेम असणार. 90 सेम अँगल आहे, ऑटोमॅटिकली थर्ड अँगल पण सेम असणार. मी इथे असं लिहू शकतो का, 2 ट्रायंगल जर का सिमिलर असतील तर आपल्याला हे माहिती पहा, हा साइड दॅट इज 2, हा साइड बाय हा साइड दॅट इज 6, बरोबर. पहा, छोट्या ट्रायंगलचा हा साइड आणि मोठ्या ट्रायंगलचा हा साइड. आता सेम प्रोसेस फॉलो केलं पाहिजे पहा. छोट्या ट्रायंगलचा हा साइड दॅट इज एक्स आणि मोठ्या ट्रायंगलचा करस्पॉन्डिंग हा साइड, हा किती साइड आहे, एक्स प्लस वाय आहे ना, एक्स प्लस वाय. हे असं सेम असलं पाहिजे, रेशोमध्ये असलं पाहिजे की नाही. हे सर्व सिमिलर ट्रायंगल आपण शिकला आहे, बरोबर. तर आता होतं काय पहा, दिस 1/3 कॅन बी रिटन ॲज एक्स बाय एक्स प्लस वाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला पहा, एक्स प्लस वाय कॅन बी रिटन ॲज 3x. याचाच अर्थ पहा, वाय कॅन बी रिटन ॲज 2x. पहा ना, वायला मी 2x लिहू शकतो ना, एक्स तिकडे जाऊन मायनस होईल. आता मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करतोय का, पहा नीट, वायचा डेरिव्हेटिव्ह dy by dt अँड दॅट इज इक्वल टू 2 into x चा डेरिव्हेटिव्ह dx by dt. पहा मी डेरिव्हेटिव्ह करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. dy by dt तर माहिती 6 km/h आहे. dy by dt 6 km/h आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो का, 6 डिवाइड बाय 2 कराल तर 3 km/h बनेल.
व्हॉट इज 3 किलोमीटर पर आवर? dx by dt इज 3 किलोमीटर पर आवर. dx by dt चा व्हॅल्यू 3 किलोमीटर पर आवर आहे. ओके, दॅट मीन्स x काय आहे रे? x काय आहे? व्हॉट इज x? x तर शॅडोचा लेंथ आहे ना बाबा. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ ऑफ शॅडो इज 3 किलोमीटर पर आवर. म्हणजे शॅडोचा इन्क्रीज इन लेंथ जो आहे ना रेट, मीन्स शॅडो इन्क्रीजेस ॲट दी रेट 3 किलोमीटर पर आवर. मग हे जे विचारलं आहे, फाइंड रेट ॲट विच लेंथ ऑफ शॅडो इज इन्क्रीजिंग, सो याचा आन्सर काय असणार आहे पहा, 3 किलोमीटर पर आवर. 3 किलोमीटर पर आवर या रेटनी तो शॅडो इन्क्रीज होतोय. ओके, आता पाहाल रे, आपण करतोय क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन वाचून गेला. क्वेश्चनमध्ये काय मेन्शन आहे, अ मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर. काय करतोय मी, एक पर्सन इथे ड्रॉ करतोय, जसं की हाईट 1.5 मीटर आहे. ओके, मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर वॉक्स टुवर्ड्स अ लॅम्प पोस्ट. ठीक आहे, चलो लॅम्प पोस्ट पण आहे इथे पहा, एक लॅम्प पोस्ट पण आहे आणि जसं की हाईट 4.5 मीटर हे गिवन आहे क्वेश्चन मध्ये. सो मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर हा लॅम्प पोस्ट कडे जातोय ज्याचा की हाईट 4.5 मीटर आहे. ओके, आणि हा जो पर्सन याकडे जातोय ना रे, तर तो कोणत्या स्पीडनी जातोय माहिती का, तर तो 3/4 मीटर पर सेकंड या स्पीडनी हा पर्सन लॅम्प पोस्ट कडे जातोय, अप्रोच करतोय. ठीक आहे, दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या. फर्स्ट, नंबर 1, फाइंड रेट ॲट विच, इथे लिहितोय रेट ॲट विच, फाइंड रेट ॲट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग. his shadow is shortening. And second गोष्ट काय फाइंड करायची पहा, tip of shadow is moving. ओके, पाहूया आता काय. तर पहा, पर्सन आहे लॅम्प पोस्ट कडे जातोय, चलो मान्य. आता मी काय करतोय, इथे पर्सनचा शॅडो आधी इथे डिफाईन करतोय की पर्सनचा जो काही शॅडो असणार आहे ना रे, तर तो हा पोर्शन आहे, हा पोर्शन आहे, शॅडोचा पोर्शन आहे हा. ओके, मी याला ॲझ्युम करतोय पहा y, याला मी y ॲझ्युम करतोय आणि मी याला ॲझ्युम करतोय x, याला y आणि याला x ॲझ्युम करतोय. आय गेस लास्ट सम मध्ये उलटा ॲझ्युम केला होता, एक्स आणि वाय होता समथिंग, नाही का. तर काही पण ॲझ्युम करा, काही तसं मॅटर नाहीये. तर पहा आता इथे पुढे हे गिवन काय पहा, पर्सन इकडे कोणत्या रेटनी जातोय ते दिलाय. पर्सन इकडे जातोय म्हणजे बेसिकली एक्सचा व्हॅल्यू चेंज होतोय. तुम्ही पहा, पर्सनचा पोझिशन इज इंडिकेटेड बाय व्हॅल्यू ऑफ एक्स. पर्सनचा पोझिशन हा एक्सच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करतोय, नाही का. मग पहा बरं, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन पहा, पोझिशनचा रेट ऑफ चेंज म्हणजे वेलोसिटी ना, अँड वेलोसिटी ऑफ पर्सन इट इज गिवन एज 3/4 मीटर पर सेकंड. हे तर दिलं आहे आपल्याला. मग ही गोष्ट व्यवस्थित क्लिअर करून घेऊया आपण की dx by dt इज 3/4 मीटर पर सेकंड. ओके, हे त्यांनी दिलं आहे इथे. आता आपल्याला नंबर 1 पहिले काय फाइंड करायचं पहा, फाइंड रेट ॲट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग. आपण लास्ट सम मध्ये पाहिलं होतं रे, पर्सन तिकडे जाईल तर शॅडोचा लेंथ वाढतो, आणि जर का पर्सन इकडे येईल ना, डेफिनेटली शॅडोचा लेंथ कमी होईल. हवं तर तुम्ही करून पहा, पर्सन इतक्या हाईटचा पर्सन ड्रॉ करा इथे, आणि हा इथे जस्ट असा लाईट ड्रॉ करतोय मी, तर पहा हा शॅडोचा लेंथ कमी होतोय. पहा इथे जास्त आहे, इथे कमी आहे, बरोबर. तर जस्ट रब करतोय हा पार्ट मी. आता पहा, फाइंड रेट ॲट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग, म्हणजे शॅडोचा रेट ऑफ चेंज फाइंड करायचा, म्हणजे आपल्याला dy by dt फाइंड करायचं इथे फर्स्ट सब टाइप मध्ये, बरं. आता मी असं लिहितोय पहा, हे जे दोन ट्रायंगल आहेत ना, हा फर्स्ट ट्रायंगल आणि हा सेकंड ट्रायंगल. अँगल तर दोघांचे सेम, हा अँगल तर दोघांचे कॉमन आहेत, म्हणजे ऑटोमॅटिकली हा थर्ड अँगल पण सेमच असायला हवा. म्हणजे हे दोन सिमिलर ट्रायंगल असतील, बरोबर. आणि सिमिलर ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती 4.5 by 1.5 साईडचा रेशो, बरं. हे साईड बाय हे साईड, इट शुड बी इक्वल टू पहा, मोठ्या ट्रायंगलचा साईड घेतला ना आधी, मग मोठ्या ट्रायंगलचा साईड x + y बाय छोट्या ट्रायंगलचा साईड दॅट इज इक्वल टू y, असं असला पाहिजे. आता हे तर 3 बनतं पहा कॅल्क्युलेशन, 3 × y इज इक्वल टू 3y अँड दॅट इज इक्वल टू x + y. सो y इथे आला, सो 2y दॅट इज इक्वल टू x. 2y म्हणजे x असेल ना. मग काय पुढे आता,
डेरिव्हेटिव्ह करतोय पहा, टू ॲज इट इज वाय डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dt अँड दॅट इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह पाहाल तर dx बाय dt बनेल ना. पहा dx बाय dt दिलाय 3/4 दिलाय, dx बाय dt इज 3/4. dx बाय dt म्हणजे एक्सचा रेट ऑफ चेंज आहे, पोझिशनचा रेट ऑफ चेंज म्हणजे वेलोसिटी. हे आपण आज इथे डिस्कस केलं होतं ऑलरेडी. सो dy बाय dt ची व्हॅल्यू काय बनेल माहिती का, 3/4. पहा dx बाय dt 3/4 आहेच आहे आणि हा 2 तिकडे जाऊन डिवाइड होईल. सो याचा आन्सर बनेल 3/8. दॅट मीन्स dy बाय dt इज ॲक्च्युअली 3 डिवाइड बाय 8, 3 डिवाइड बाय 8 मीटर पर सेकंड. आता तुम्ही हे पहा की y काय आहे. व्हॉट इज y काय आहे पहा. तर y तर ऍक्च्युअल मध्ये शॅडोचा लेंथ आहे. मग रेट ऑफ चेंज ऑफ शॅडो लेंथ इज 3/8 मीटर पर सेकंड. पण इतकं क्लिअर करून घ्याल बरं की शॅडो शॉर्ट होते, कमी होत आहे. पण लेंथ ऑफ शॅडो कमी होतोय ना, शॅडोचा लेंथ कमी होतोय ना, बरोबर. मग हवं तर तुम्ही इथे मायनस साइन मेन्शन करू शकता, कारण की एखादी गोष्ट जर का कमी होत असेल ना रे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण निगेटिव्ह मेन्शन करतो, बरोबर ना. तर dy बाय dt च्या जागी -3/8 मीटर पर सेकंड असं पण मेन्शन करू शकता, किंवा तुम्ही 3/8 मीटर पर सेकंड असं मेन्शन करा, पण तिथे स्पेशली मेन्शन करा की शॅडो लेंथ इज शॉर्टनिंग. ऑलरेडी दिलंच आहे असंही, ओके. तर जस्ट 3/8 मेन्शन केलं तरी पण चालेल. आता पहा सेकंड सबटाइप पहा रे. सेकंड सबटाइप मध्ये ते काय विचारतात माहिती का, फाइंड रेट ॲट विच टीप ऑफ शॅडो इज मुव्हिंग. टीप ऑफ शॅडो हा आहे पहा, फाइंड रेट ॲट विच टीप ऑफ शॅडो इज मुव्हिंग. म्हणजे हा जो शॅडोचा टीप आहे ना, तर तो कोणत्या रेटनी मूव्ह होतोय हे आपल्याला ते विचारतात. एखादा पार्टिकल कोणत्या रेटनी मूव्ह होतोय म्हणजे पार्टिकलची वेलोसिटी विचारतात ते. मी माझं स्टेटमेंट रिपीट करतो. एखादा पार्टिकल कोणत्या रेटनी मूव्ह होतोय म्हणजे त्या पार्टिकलची वेलोसिटी विचारतात ते आपल्याला. आणि आपल्याला माहितीच आहे वेलोसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग या टीप ऑफ शॅडोचा पोझिशन हा काय आहे माहिती का, x + y आहे. पोझिशन म्हणजे काय, फिक्स गोष्टीपासून तो डिस्टन्स. मग मी ते असं मेन्शन करतो पहा, पोझिशन ऑफ टीप ऑफ शॅडो. टीप ऑफ शॅडोचा पोझिशन हा x + y आहे. मग मी इथे काय करतोय पहा, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. टीप ऑफ शॅडोचा पोझिशनचा रेट ऑफ चेंज मीन्स इकडे पण मला डेरिव्हेटिव्ह करायला लागेल, म्हणजे dx बाय dt प्लस मला dy बाय dt करायला लागेल, बरोबर की नाही. dx बाय dt तर 3/4 आहे, 3/4. आणि dy बाय dt जो आहे तर तो 3/8 आहे. 3/8. मी 3/4 ला काय करतो, 4 ला मी 8 करतो म्हणजे डबल केला, म्हणजे मी 3 ला इथे 6 करतो, म्हणजे आन्सर काय बनेल माहिती का रे, 9/8 बनेल. किती, 9/8. आन्सर तो मीटर पर सेकंड मध्ये असेल, परत मीटर पर सेकंड. दॅट मीन्स टीप ऑफ शॅडो इज मुव्हिंग ॲट द रेट 9/8 मीटर पर सेकंड. म्हणजे टीप ऑफ शॅडो dx बाय dt म्हणजे पर्सनच्या स्पीड पेक्षा पण जास्त रेटनी मूव्ह होतोय. ऍट द सेम टाइम शॅडो ज्या रेटनी कमी होतोय त्याच्यापेक्षा पण जास्त रेटनी तो मूव्ह होतोय, बरोबरच आहे ना. तुम्ही असा साधा विचार करा की टीप ऑफ शॅडो चा जो मुवमेंट आहे तर त्याची वेलोसिटी ही पर्सनची वेलोसिटी पण शॅडोच्या शॉर्टनिंगची वेलोसिटी यांचा ऍडिशनच असला पाहिजे. कारण की पहा, पर्सन इथून इथे गेला, समजा पर्सन जर का 4 मीटर पुढे गेला, जस्ट ॲज्युम करा की 4 मीटर तो पुढे गेला, सो बाय डिफॉल्ट टीप ऑफ शॅडो पण 4 मीटर पुढे आलीच पाहिजे. पण होतं काय माहिती का, पर्सन 4 मीटर पुढे गेल्यानंतर, ओके पहा, पर्सन 4 मीटर पुढे गेल्यानंतर पहा, पर्सन 4 मीटर पुढे, टीप ऑफ शॅडो पण 4 मीटर पुढे, मान्य मला. पण ऍक्च्युअल मध्ये असं होतं, पर्सन 4 मीटर पुढे गेला, टीप ऑफ शॅडो पण 4 मीटर पुढे आला, ओके. पण पर्सन पुढे गेल्यामुळे ऍक्च्युअल मध्ये शॅडोचीच लेंथ कमी झाली ना. म्हणजे जे मी ॲज्युम केलं होतं ना की शॅडोची लेंथ अरे तेवढीच असेल, तर तसं नाहीये, शॅडोची लेंथ कमी होईल. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये टीप ऑफ शॅडो इथे नाहीये, टीप ऑफ शॅडो थोडंसं आणखीन पुढे जाईल, म्हणजे 4 मीटर पेक्षा पण तो पुढे असेल, बरोबर. म्हणजे टीप ऑफ शॅडो पर्सन पेक्षा पण फास्ट मूव्ह होतोय इकडे, बरोबर. हे तुम्ही व्हॅल्यू मधून पण पाहू शकता, बरोबर. सो टीप ऑफ शॅडोचा मुवमेंट हे पर्सनच्या वेलोसिटीवरती ॲज वेल ॲज लेंथ ऑफ रेट ऑफ शॅडो शॉर्टनिंग याच्यावरती पण डिपेंड असेल. म्हणजे या दोघांचा ॲडिशन हा टीप ऑफ शॅडोचा मुवमेंटचा रेट असेल. आता पहा, मी करतोय क्वेश्चन नंबर 15. मी क्वेश्चन वाचून तुम्हाला समजून देतोय, पाहाला. अ लॅडर 10 मीटर लॉंग
तर काय आहे, आपल्याकडे एक लॅडर आहे 10 मीटर लॉंग, जो की एका वर्टिकल वॉल वरती लावली आहे. हे पहा, हे ब्लू लाईन हा मी लॅडर रिप्रेझेंट करतोय आणि हा जो लॅडर आहे ना रे, तर ते एका वर्टिकल वॉल वरती तो रेस्ट करतोय. हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल वॉल वरती असं रेस्ट करतोय. ठीक आहे, चलो पुढे काय बोलतात ते. इफ अ बॉटम ऑफ अ लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली. आता हा जो बॉटम आहे लॅडरचा, तर त्याला आपण हॉरिझॉन्टली जर का आपण पुल केलं म्हणजे इकडे ओढलं. आता पहा ना, लॅडरला ज्यावेळेस इकडे ओढलं जाईल तर डेफिनेटली हा जो काही टॉप एंड आहे तो असा खाली येईल. हे तरी मान्य आपल्याला. ठीक आहे, चलो आता पुढे काय विचारतात ते पहा. इफ अ बॉटम ऑफ अ लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली, ओके, ॲट द रेट 1.2 मीटर पर सेकंड. या रेटनी बेसिकली बॉटमला या डायरेक्शन मध्ये पुल करतोय आपण. चलो मान्य. फाइंड हाऊ फास्ट टॉप ऑफ अ लॅडर इज स्लाइडिंग डाऊन. म्हणजे आपल्याला हे फाइंड करायचंय की लॅडरचा टॉप किती फास्ट खाली येतोय, ही गोष्ट आपल्याला फाइंड करायची. गिवन दॅट हा जो काही बॉटम आहे ना रे, ओके, हा जो बॉटम आहे ना, दॅट इज 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल. दॅट इज 6 मीटर अवे फ्रॉम दॅट वर्टिकल वॉल. तर पहा, या केसमध्ये आपल्याला हे फाइंड करायचं की हा टॉप एंड किती फास्ट खाली येतोय. माझं थोडीशी कन्सिडरेशन करू पहा आपण आता इथे. मी काय करतोय पहा, मी याला समजतोय x आणि मी याला समजतोय y. याला x बोलतोय, याला y बोलतोय, आणि हा जो काही टोटल येणार आहे हा तर आपल्याला माहितीच आहे किती येतो, 10 आहे. किती हा 10. मी तुम्हाला परत सांगतोय पहा, हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट 6 डिस्टन्स वरती आहे, 6 मीटर वरती आहे. त्याला मी जस्ट x समजलंय. आपण x ची व्हॅल्यू शेवटी 6च टाकणार आहे. हा जो टॉप आहे ना, हा जो काही टॉप आहे तर तो या पॉइंट पासून y डिस्टन्स वरती आहे. किती डिस्टन्स वरती आहे, y डिस्टन्स वरती. याला 1.2 च्या स्पीडनी इकडे ओढलं तर तो कितीच्या स्पीडनी खाली येईल हे आपल्याला फाइंड करायचं. आता मी इक्वेशन कसं करतोय पाहाल काय. मी x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, पहा x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर, असं तर आपण लिहू शकतो ना. ठीक आहे, मग काय करतोय पहा, मी डिफरन्शिएट करतोय दोनही साइडला. पहा, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. सो डेरिवेटिव्ह ऑफ x स्क्वेअर, ओके, प्लस डेरिवेटिव्ह ऑफ y स्क्वेअर इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ 10 स्क्वेअर. आता x स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह, अरे पहा x स्क्वेअर डेरिवेटिव्ह 2x असतो, पण अरे ऍक्च्युअल मध्ये हा t नाहीये, डमी t आहे. सो म्हणून x चा डेरिवेटिव्ह दॅट इज dx बाय dt. प्लस पाल रे y स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह 2y असतो, पण हा डमी t आहे. t स्क्वेअर असला असता तर t स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह 2t असतो. सो डमी t असल्यामुळे y चा डेरिवेटिव्ह दॅट इज dy बाय dt, यानी मला इथे मल्टिप्लाय करायला लागेल. अँड दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह हा असतो 0. कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह 0 असतो. ओके, पुढे पाहूया आता काय. तुम्ही नीट पाहाल, x चा व्हॅल्यू 6 आहे. x चा व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. y चा व्हॅल्यू हा 8 असला पाहिजे. किती, 8. तुम्ही बोलाल कसं काय, सिंपल येणार आहे. पायथागोरस पहा बरं. 6 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर शुड बी इक्वल टू 10 स्क्वेअर. हे तरी समजतं. म्हणजे y स्क्वेअर शुड बी इक्वल टू काय, 10 स्क्वेअर 100 मायनस 6 स्क्वेअर 36, म्हणजे y स्क्वेअर शुड बी इक्वल टू 64. म्हणजे y चा व्हॅल्यू 8 असायला पाहिजे की नाही. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स 8 असायला पाहिजे. हा डिस्टन्स किती असायला पाहिजे, 8. तर मग x चा व्हॅल्यू 6, y चा व्हॅल्यू 8. मी इथे रेफर करतोय. पहा, 2 टाइम्स x चा व्हॅल्यू 6 dx बाय dt. अरे dx बाय dt काय आहे, ठीक आहे, चलो थोडंसं विचार करायला व्यवस्थित. dx बाय dt, x काय रे, x इज ऍक्च्युअली पोझिशन ऑफ दिस पॉइंट. बॉटमचं पोझिशन आहे, बरोबर ना. पोझिशन फिक्स गोष्टींपासून मेजर करतो ना आपण. फिक्स कोण आहे इथे, फिक्स आहे वॉल. सो पोझिशन इज मेजर्ड फ्रॉम अ फिक्स्ड ऑब्जेक्ट. फिक्स जो काही ऑब्जेक्ट आहे इथे, वॉल पासून आपण हे पोझिशन मेजर करतो. मग मी काय करतोय पहा, इथे मी इथे dx बाय dt मेन्शन करतोय. dx बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन आहे. याचा रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन आहे, म्हणजे याची वेलोसिटी आली पाहिजे. अरे पण याची वेलोसिटी तर 1.2 मीटर पर सेकंड, हे तर ऑलरेडी गिव्हन आहे. म्हणजे क्लिअर करून घ्याल की dx बाय dt हा 1.2 आहे. सो dx बाय dt च्या जागी मी इथे 1.2 ठेवतोय, बरोबर. प्लस 2 y ची व्हॅल्यू तर 8 आहे, ओके, इंटू काय रे, dy बाय dt, अँड इट शुड बी इक्वल टू 0, बरोबर. आता मग बस कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिला आता.
काय बनेल हे 1 पॉइंट हे पहा 6 इंटू 2 24 सॉरी 12 बनेल 12 इंटू 1.4 12 इंटू 1.2 सॉरी ओके पहा आता प्लस हे किती बनतं रे हे 16 बनेल 16 इंटू dy बाय dt अँड इट शुड बी इक्वल टू 0 असं बनला आहे तो. आता मग काय होईल तर 16 इंटू dy बाय dt इज इक्वल टू हे पहा हे तिकडे जाऊन मायनस बनेल म्हणजे -12 इंटू 1.2 असं बनेल की नाही. मग आता जर का फायनली तुम्हाला dy बाय dt ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल dy बाय dt ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर काय रे -12 इंटू 1.2 डिवाइड बाय काय डिवाइड बाय 16 करायला लागेल बरोबर. तर टेबल करा 4 चा टेबल करा 4 4 इथे बनेल 3 बरोबर. याच्यानंतर परत 4 1 4 3 0.3 बनेल तो. सो 3 इंटू 0.3 0.9 दॅट मीन्स dy बाय dt याचा जो व्हॅल्यू आहे सो -0.9 मीटर पर सेकंड. युनिट पहा मीटर पर सेकंड ना मीटर पर सेकंड. मायनस साइन काय इंडिकेट करतं माहिती का मायनस साइन काय इंडिकेट करतं y ची व्हॅल्यू कमी होत आहे असं इंडिकेट करतं. एखाद गोष्ट कमी होत असेल ना तर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असला पाहिजे कारण की डेरिव्हेटिव्ह म्हणजे चेंज इन समथिंग विथ रिस्पेक्ट टू अदर थिंग बरोबर. मी इथे काय चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू टाइम हे असतं की नाही डेरिव्हेटिव्ह म्हणजे टाइम वाढल्यानंतर थोडंसं टाइम झाल्यानंतर y ची व्हॅल्यू कमी होत आहे ना खाली येतोय ना तो बरोबर. हा जर का खाली येत असेल तर y ची व्हॅल्यू कमी होत आहे. सो y कमी होतोय हे हा तो मायनस साइन इंडिकेट करतोय. तर मग मी काय करतोय पहा क्वेश्चन आपल्याला असा विचारलाय की हा पॉइंट किती रेटनी खाली येतोय हा आपला क्वेश्चन आहे. हा पॉइंट किती रेटनी खाली येतोय म्हणजे या पॉइंटचा रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन विचारतात ते सिंपल रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन तर y आहे ना. सो dy बाय dt इज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन ऑफ दिस पॉइंट बरोबर विथ रिस्पेक्ट टू दिस फिक्स्ड ऑब्जेक्ट. हा हॉरिझॉन्टल लाईन पण फिक्सच आहे ना बरोबर. सो फिक्स्ड ऑब्जेक्टच्या रेफरन्सनी हा पोझिशन असेल या पॉइंटचा अँड वी नो दॅट रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन इज नथिंग बट वेलोसिटी ऑफ दिस पॉइंट म्हणजे किती फास्ट खाली येतोय तर या स्पीडनी तो खाली येतोय -0.9 मीटर पर सेकंड सॉरी 0.9 मीटर पर सेकंड मायनस बोलण्याची गरज नाहीये 0.9 मीटर पर सेकंड या स्पीडनी तो खाली येतोय. ज्यावेळेस मी बोलतोय की खाली येतोय मायनस साइन मेन्शन करण्याची गरज नाहीये. तर पाहिलं आता लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16 काय दिलं पहा मी वाचतोय. इफ वॉटर इज पोर्ड इनटू अ इन्व्हर्टेड हॉलो कोन. एक कोन आहे हॉलो कोन आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण पाणी टाकतोय. आता डेफिनेटली पाणी ज्यावेळेस आपण टाकतोय डेफिनेटली पाण्याची लेवल अशी वाढत जाईल. क्वेश्चन मध्ये असं पण मेन्शन आहे की सेमी वर्टिकल अँगल इज 30 डिग्री. सेमी वर्टिकल अँगल काय असतो माहिती का कोनचा इथून एक्झॅक्टली वर्टिकल ड्रॉ करायचा आणि हा जो अँगल असतो याला आपण सेमी वर्टिकल अँगल बोलतोय. हा जो काही अँगल इथे मेन्शन केलेला आहे मी याला आपण सेमी वर्टिकल अँगल बोलतोय कोनचा. आणखीन पुढे काय गिव्हन आहे पहा ते असं म्हणताय इथे रेट ॲट विच इट्स डेप्थ इज इन्क्रीजिंग इज 1 सेंटीमीटर पर सेकंड. मी ना रे याला डेप्थ बोलतोय. पाना हे जे काही वॉटर लेवल आहे याची डेप्थ हीच असेल ना. मग ते असं मेन्शन करतायत की पाणी जसं जसं आपण टाकतोय ना रे इथे बरोबर तर डेप्थ तर वाढत जाईल ही हाईट वाढत जाणार म्हणजे डेप्थचा जो लेवल आहे हा वाढत जाणार डेफिनेटली. किती रेटनी वाढतोय तो सो रेट ऑफ चेंज ऑफ डेप्थ विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 1 सेंटीमीटर पर सेकंड म्हणजे प्रत्येक सेकंडला 1 सेंटीमीटरने तो वरती जातोय. चलो ॲग्रीड. पुढे काय बोलतात पहा ते असं विचारतात फाइंड रेट ॲट विच इट्स व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग. इथे लिहितोय पहा क्वेश्चन असा आहे फाइंड रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इन्क्रीजिंग. वॉटरचा व्हॉल्यूम किती रेटने इन्क्रीज होतोय हे ते आपल्याला विचारतायत व्हेन डेप्थ इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. जेव्हा डेप्थची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर आहे ना तर त्यावेळी वॉटरचा व्हॉल्यूम किती रेटने इन्क्रीज होईल हे ते आपल्याला विचारतात. आता तुम्ही साधी गोष्ट पहा डेप्थ 2 सेंटीमीटर इथेपर्यंत काहीतरी लेवल आहे. आता रेट ऑफ चेंज ऑफ डेप्थ इज 1 सेंटीमीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंडमध्ये 1 सेंटीमीटरनी परत आपल्याला याची लेवल वाढवायचीच आहे 1 सेंटीमीटरनी फॉर एक्झाम्पल वाढवायचीच आहे. असं जर का असेल तर डेफिनेटली पाणी काहीतरी टाकायला लागेल ना. किती रेटनी पाणी टाकायला लागेल हे ते आपल्याला विचारतात तिथे. म्हणजे किती पाणी टाकल्यानंतर 1 सेंटीमीटरनी त्याची हाईट वाढेल हे ते आपल्याला विचारतात. मग पाहूया आता कसं करू शकतो आपण.
तर पाल सर्वात आधी मी इथे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहितोय, या वॉटरचा व्हॉल्यूम पहा, वॉटर पण डेफिनेटली कोनचा शेप घेईल इथे, आणि आपल्याला माहिती व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे काय असेल पहा, एच म्हणजे ही हाईट असेल, पण या केसमध्ये एचच्या जागी मी इथे डेप्थ म्हणजे डी मेन्शन करतोय. ओके, आपल्याला हे विचारतायत फाइंड रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इन्क्रीजिंग. तर व्हॉल्यूमचा तो फॉर्म्युला लिहिला ना, आता रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विचारतात ते आपल्याला. पहा फाइंड रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इन्क्रीजिंग, म्हणजे व्हॉल्यूमचा रेट ऑफ चेंज, म्हणजे याला आपल्याला इथे डिफरन्शिएट करायला लागेल इथे. पण डिफरन्शिएट करते वेळी प्रॉब्लेम काय येतो पहा, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू π/3. पहा π/3 कॉन्स्टंट आहे बरं, π/3 कॉन्स्टंट बाहेर. इथे दोन व्हेरिएबल आहेत, u इंटू व्ही बनतो, म्हणजे u ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह बरोबर, प्लस v ॲज इट इज यूचा म्हणजे r चा डेरिव्हेटिव्ह. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला r चा डेरिव्हेटिव्ह माहिती नाहीये. पहा आपल्याला डेप्थचा डेरिव्हेटिव्ह माहिती, म्हणजे डेप्थ कोणत्या रेटनी कमी जास्ती होत आहे हे आपल्याला माहिती, पण आपल्याला r चा डेरिव्हेटिव्ह माहिती नाहीये. तर मग काहीतरी चेंज करा सो दॅट तिथे r हा बेसिकली इन्क्लूड नाही होणार. तर पाल अशा केसमध्ये तुम्ही असा विचार केला पाहिजे की आपण कोणत्या इनपुट डेटाचा आणखीन यूज नाही केलाय. मला वाटतं यात 30 डिग्रीचा आपण यूज नाही केलाय. मी काय करतोय इथे, मी tan 30 लिहितोय. व्हॉट इज tan 30? अपोजिट साइड डिवाइड बाय दिस ऍडजसंट साइड दॅट इज इक्वल टू डेप्थ. सो आरच्या जागी मी d इंटू tan 30 असं लिहू शकतो ना, म्हणजे रेडियसच्या जागी d आणि tan 30 व्हॅल्यू हे 1/√3 असतं, म्हणजे मी रेडियसच्या जागी d/√3 असं लिहू शकतो. तर आता हा आरचा जो काही व्हॅल्यू आहे तो आपण तिथे सबस्टिट्यूट करूया आणि त्याच्यानंतर हा डिफरन्सिएशन करूया. तर मी काय करतोय, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय, हे पहा रे आर स्क्वेअर, आरच्या जागी d/√3 मेन्शन करतो याचा स्क्वेअर इंटू डी. दॅट मीन्स व्हॉल्यूम, या पाण्याचा व्हॉल्यूम जो बनतोय ना दॅट इज इक्वल टू π/3 ओके इंटू d²/3 अगेन d²/3 इंटू परत d तर आहेच इथे. दॅट मीन्स व्हॉल्यूम ऑफ वॉटर इट बिकम्स π/9 इंटू d³. तर हे असं कॅल्क्युलेशन बनतं पहा, व्हॉल्यूमचं कॅल्क्युलेशन बनतं. पण आपल्याला ते विचारतायत फाइंड रेट ॲट विच व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग, म्हणजे किती रेटनी पाणी टाकलं पाहिजे सो दॅट हे असं होणार आहे नाही का. तर मी आता इथे डिफरन्शिएट करतोय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू π/9 ॲज इट इज, ओके कॉन्स्टंट ॲज इट इज, d³ डेरिव्हेटिव्ह 3d², x³ सारखं नाही का, x³ डेरिव्हेटिव्ह 3x² असतं ना, सेम d³ डेरिव्हेटिव्ह 3d² मेन्शन करतोय. पण ऍक्च्युअल मध्ये हा जो काही आहे ना डेप्थ, तर तो डमी x कन्सिडर केला होता आपण, डमी t बोलू शकतो आपण, कारण की आपण इथे विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह करतोय ना. t³ डेरिव्हेटिव्ह 3t² करेक्ट आहे, पण d³ डेरिव्हेटिव्ह 3d² करून आपल्याला तर d चा पण डेरिव्हेटिव्ह करायचा असतो, यालाच आपण चेन रूल बोलतो. तर फायनली आन्सर आलाय पहा आपल्याला. दॅट मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू, फक्त कॅल्क्युलेशन आहे आता, इथे मी 1 करतो, इथे मी 3 करतो, सो π/3 बनतो पहा, π/3 बनतो. d डेप्थ काय रे, डेप्थचा व्हॅल्यू तर 2 आहे ना, 2 टाकाल, 2² बनतो 4. रेट ऑफ चेंज ऑफ डेप्थ विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ डेप्थ विथ रिस्पेक्ट टू टाइम इज 1 सेंटीमीटर पर सेकंड. सो जस्ट इथे मेन्शन करतो मी 1 सेंटीमीटर पर सेकंड. तर मग कॅल्क्युलेशन काय म्हणतात रे, 4π/3 व्हॉल्यूमचा चेंज इज इन सेंटीमीटर क्यूब या केसमध्ये, विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे इथे मी सेकंड मेन्शन करतो. सो रेट ॲट विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इन्क्रीजिंग इज 4π/3 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. हा आपला आन्सर असेल पहा. तर इथे आपण एक्सरसाइज नंबर 2.1 कंप्लीट केलेली आहे. तर व्यवस्थित तुम्ही याचे सर्व नोट्स बनवाल, व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण विथ एक्सरसाइज नंबर 2.2.